तर एक वाईनची बॉटल फ्री भेटणार होती. एस्थेटिक डिश सजवून खाल्यात आम्ही. हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अ यूट्यूब चॅनल. मी जस्ट उठली, आता मी फ्रेश होते, फटाफट तयारी करते आणि मग तुम्हाला रूम टूर दाखवते, कारण काल मी लवकर झोपले आणि तुम्हाला रूम टूर नाही दाखवू शकली. सो भेटूया थोड्याच वेळात. हाय गाईज, माझी आता तयारी झाली आहे. मी तुम्हाला माझी रूम दाखवते. सो अशी रूम स्टार्ट झाल्याच. बाजूला असं क्यूट झोपाळा आहे, जिकडे मी बसून फोटोज काढणार होती. अशी मस्त बसून, पण इकडच्या लाईट्स एवढ्या कमी आहेत की माझे फोटोज चांगले नाही येतात, तरी पण मी ट्राय करेन. आणि इकडेच बाजूला असं एक छोटासा फ्रीज आहे क्यूट, पण तिकडे आम्ही काहीच ठेवलं नाहीये. त्यानंतर इकडे असे दोन छोटेसे पुफी टाईप सोफा आहेत, जिथे असे मस्त बसून आम्ही फोटोज वगैरे काढायचा प्लॅन्स होता, पण इकडे लाईट खूप कमी आहेत की आम्ही चांगले नाही दिसत आहेत. दिस इज द ओनली फॉल्ट ऑफ दिस बेडरूम, की लाईट्स चांगले नाही आहेत. पण हे ना, आम्ही रात्री झोपलेले तेव्हा आम्ही ओपन करून त्याच्यावर झोपले होते. सो दिस इज कन्व्हर्टेबल वाला बेड. क्यूट झाड आहेत, बट ते एवढे काही चांगले नाही वाटत. क्यूट आहेत पण. आणि इकडे छोटूशी विंडो आहे जी ओपनेबल नाही आहे. दॅट इज नॉट ओपनेबल, इट इज अ फिक्स्ड विंडो. आणि इकडे मोठा मिरर आहे, तुम्हाला मिरर दाखवते. खूप मोठा मिरर आहे गाईस. आम्ही इकडे सगळ्यांनी एकत्र बसून तयारी केली. सगळे, मम्मी, मावशी, दीदी, मी, आर्या. हाय आर्या. आर्यालाच बरं नाही वाटत आहे, पण ठीक आहे. ओके, पुढचं दाखवते मी तुम्हाला. त्यानंतर मिररला जस्ट साईडला आल्यावर इकडे असं छोटा सर्व्हिस काउंटर टाईप आहे. दोन एस्थेटिक बॉटल आहेत, ज्याच्यावर त्यांच्या हॉटेलचं नाव आहे. आणि इकडे ना एक ऑफर होती, ज्यात काहीतरी जर आपलं जेवणाचं बिल 3000च्या वर गेलं तर एक वाईनची बॉटल फ्री भेटणार होती. आणि आमचं बिल थोडं जास्त गेलेलं, सो आम्हाला 2 भेटले पाहिजे होते, बट त्यांनी ते कन्सिडर नाही केलं. ते बोलले की नाही, एकत्रच आहे तर एकच भेटणार, म्हणून आम्हाला एकच भेटली. इवन तो आमचं 6000च्या वर बिल गेलेलं तरी पण. आय डोंट लाईक दिस. सूर्या एक्झिक्युटिव्ह, आय डोंट लाईक दिस. आणि या सर्व्हिस काउंटरच्या वरती, दिस इज व्हेरी क्यूट थिंग. हे मोस्ट ऑफ द हॉटेल्समध्ये असं नसते की जिकडे सगळे देवांचे फोटोज असतात, बट हे मला खूप जास्त आवडलं आहे. देवांचे फोटोज आहेत, विठ्ठल रखुमाईपासून सगळ्यांचे फोटोज आहेत. त्यानंतर इकडे क्यूट फ्रेम आहे एस्थेटिक फोटो काढायला. या वॉलच्या बाजूलाच कनेक्टेड असं साईड टेबल आहे आणि त्याच्या बाजूला बेड आहे. असं तर आम्ही या बेडवर नव्हते झोपले, कारण आम्हाला खाली झोपवलं होतं ते कन्व्हर्टेबल बेड ओपन करून. बट तरी तुम्हाला दाखवते, दिस इज द बेड, कारण आम्ही जास्त लोक होते म्हणून. साईड टेबल एकाच साईडला, दुसऱ्या साईडला नाही आहे, बिकॉज तिकडे वॉर्डरोब आहे. तो आहे वॉर्डरोब, स्लायडिंग वाला वॉर्डरोब आहे. आणि इकडे सध्या आमचे सगळे अनयूज ब्लँकेट, उशी आणि टॉवेल्स वगैरे सगळे आम्ही इकडे टाकून ठेवले. आणि त्याच्यात साईडला आहे वॉशरूम. वॉशरूम तसं काय अलग नाही, बट देयर इज वन थिंग, हेअर ड्रायर आहे आणि मिरर आहे, जी गोष्ट सगळ्यांनाच पाहिजे असते. सो दॅट्स गाईज. आम्ही आता नाश्ता करायला लागलो. खूप मस्त नाश्ता, एस्थेटिक डिश सजवून खाल्यात आम्ही. मी फोटो ठेवेल इकडे. आता आम्ही जाणार आहे जेजुरीसाठी आणि मग तिकडून जाणार आहे घरी. इकडे खूप सारे बनवायचे आहेत, पण हा एवढा सडलेला काय, मग दुसरा घे. हा मस्त आहे, छान छान दिसत. मी जस्ट नाश्ता करून आले. नाश्ता इकडचा खूप चांगला होता, मला खूप जास्त आवडला. आता मी परत रूम मध्ये जाते, सगळ्या बॅग घेऊन मग आम्ही निघणार आहे. आम्ही नाश्ता करून आले, पण आर्याला बरं नव्हतं वाटत, सो तिच्यासाठी स्पेशल फ्रुट्स रूम मध्ये ऑर्डर केल्यात आम्ही. चोर लोक चोर लोक गाईज बघितलं कशा चोरी करतात, नंतर आमच्यावर नाव टाकतात की आम्ही तिच्या ट्रॉली मध्ये जेवढे पण होते सगळे उचलले. काय आता आम्ही निघाले. हाय बोला मम्मी. हाय का मावशी. आर्यासाठी आम्ही फ्रुट्स घेतलेले, जे आर्याने पूर्ण संपवलेलं आहे, सो आम्ही ते डब्यात पॅक करून घेऊन चालले गाडीत खायला.
आता आम्ही जेजुरीला पोहोचलो. लेट्स गो ऊपर. नाही राहणार त्याच्यात पण नाही राहणार. सब कुछ रहेगा. लेट्स गो वरती. आम्ही अजून 15 ते 20 पायऱ्या पण नाही चढल्यात आणि मॅडम थकल्या. मी काय खाल्लं नाही सकाळी. फ्रुट्स खाल्ले, तुम्ही बघितलं ना सकाळी ब्लॉग मध्ये. फ्रुट्स खाल्ले. मी पण थकली. बाकी गेले पुढे. मम्मी तर अजून मागेच आहे. मम्मी आणि मावशी. मम्मी थांबला खोटी. काय नाही तिथे राहिले मागे म्हणून. हां ॲक्च्युली ते लोक मागे राहिले ना म्हणून आम्ही थांबले. थकले गाईज. आम्ही चालत पण आता तिकडे रस्ता पण बनवला की तुम्ही गाडी म्हणजे स्कूटी किंवा बाईक घेऊन पण जाऊ शकतो. सो ज्यांना चालायला नसेल होत ते जाऊ शकतात, येऊ शकतात. जाऊ शकतात आपण. नाही मी चालत जाणार. आय एम स्ट्रॉंग. मी चालत जाणार. हा आहे गाडीने यायचा रस्ता अँड दिस आर द स्टेप्स जिकडून आम्ही चालत चाललेत. हो खूप जास्त. आम्ही ऑलमोस्ट आता पोचलेत. तर एवढं नव्हतं चढायला, थोडंसंच होतं पण तरी आमच्या वजनानुसार आम्हाला खूप हेवी जात होतं चढायला. आर्याची चढून चढून हवा टाईट झाली. आर्या ऑल गुड. मॉर्निंग कसं वाटतंय? अजून तरी वाटत नाही की जास्त चढली. तिचं वजन कमी आहे ना म्हणून तुला वाटत नाही. आर्याची हालत बघ. आता आम्ही ऑलमोस्ट वरती पोहोचलोय. तुला आता गेला पास करायला. सो आम्ही सगळे थांबले. दोनच माणसाचा पास घेऊन आलाय. गाईज सॅटर्डे संडे येऊ नका, खूप जास्त गर्दी आहे संडेला आल्यामुळे. मी तुझ्याला गेलेला पास आणायला त्याने फक्त 2 पास घेऊन आले आणि आम्ही टोटल आहेत 10 जण. सो आम्ही आता बघतात की आम्ही काय करतो कारण फारच गर्दी. काही जर आम्ही लाईनमध्ये उभे आहेत पण लाईन खूप जास्त मोठी आहे. सो लेट्स सी किती वेळ लागतो. आम्ही काकडी घेतली आहे बट थोडीशी कडू लागते. गाईज आता आम्ही जेवायला आले आणि इथं पाऊस पडतो. आम्ही जस्ट जेजुरीवरून दर्शन घेऊन आले आणि खूप मस्त वाटलं बिकॉज येता येता एवढा चांगला पाऊस पडत होता. आणि आता आम्ही इकडे जेवायला आले आहेत पंचरत्न गार्डन फॅमिली रेस्टॉरंट. नॉनव्हेज आहे गाईज. सो लेट्स गो इट सम फूड. गाईज आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये आता आलेत ना खूप मस्त आहे. म्हणजे ॲक्च्युली रेस्टॉरंट असं एस्थेटिक नाही आहे बट त्याच्या आजूबाजूचं सराउंडिंग इज टू गुड. जसं तुम्ही बघतच असतील. वाव. आणि खूप सारी झाडं आहेत तिकडे तुम्हाला दाखवते. सीताफळची झाडं आहेत इकडे आणि त्याला अशी फुलं पण आले सगळीकडे. फोन दे सानिकाचा. झाला असेल तेवढा बस. 13% झालाय. बाय. आर्याची तब्येत बरी नाही आहे तर आर्या गाडीमध्ये आराम करते आणि सानिकाचा फोन थोडासा चार्ज करायचा होता. सो मी तिचा फोन घ्यायला आली होती बिकॉज आता ते त्यांच्या घरी जाणार आणि मी माझ्या घरी जाणार आणि मग तिच्या फोनमधले फोटोज वगैरे मला नीट घेता नाही ना. सो मग आत्ताच मी घेतलं एअरड्रॉप करेल. लेट्स गो. आता थोडंसं जेवूया. मी स्टार्टर खाऊन आली होती, आता जाऊन जेवेल. सो भेटूया नंतर. बाय. चिकन हंडी खाते. मटन पण मागवलं बट मला मटन नाही आवडत. मी मटन नाही. आता आम्ही घरी जाणार आहे. का मावशी बाय. गाईज रात्रीचे 12 वाजायला आलात. 11:58. 12 वाजायला 2 मिनटं बाकी आहेत. आम्ही जस्ट घरी पोचलेत आणि आता मी हे जे कुकीज घेतलेले सबवेमधून ते खाणार आहे आणि झोपणार आहे. आणि तुम्ही माझी व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. अंटिल देन बाय.